नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत MA पार्ट 1 सेमिस्टर 1 मायक्रो इकॉनॉमिक्स सब्जेक्टची युनिट टेस्टची प्रश्नपत्रिकेचं स्वरूप. ही ओल्ड प्रश्नपत्रिका आहे. आपण फक्त स्वरूप जाणून घेण्यासाठी या प्रश्नपत्रिकेचा आधार घेतलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्राची युनिट टेस्टची परीक्षा ही 20 गुणांची असणार आहे. या 20 गुणांचं विभाजन 2 प्रश्नांमध्ये केलं गेलेलं आहे. प्रश्न क्रमांक 1 पहा. त्यामध्ये तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न दिलेले असतील आणि त्या 2 प्रश्नांपैकी तुम्हाला एका प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि त्या एका प्रश्नाला तुम्हाला 10 गुण असणार आहेत. त्यानंतर वळूया आपण प्रश्न क्रमांक 2 कडे. प्रश्न क्रमांक 2 मध्ये तुम्हाला अ आणि ब असे 2 प्रश्न विचारले जाणार आणि त्यापैकी कोणत्याही एका प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहायचं आहे आणि हा प्रश्नाचं गुण देखील तुम्हाला 10 असणार आहे. लक्षात घ्या, प्रश्न क्रमांक 1 हा मॉडेल 1 वरच विचारला जाणार आणि प्रश्न क्रमांक 2 हा मॉडेल 2 वरच विचारला जाणार. अशा पद्धतीने युनिट टेस्टसाठी तुम्हाला दोनही मॉडेलचा अभ्यास करणं आवश्यक आहे आणि तुम्हाला गुण आहेत 20. धन्यवाद.